परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांना राज्य सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिल्यानंतर आज त्यांच्या बदलापूरमधील कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। यावेळी बदलापूरकरांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून दामले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला। कॅप्टन आशिष दामले यांची ऑक्टोबर 2024 मध्ये नव्याने तयार झालेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती। यानंतर नुकताच राज्य सरकारने त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे। याचाच औचित्य साधत दामले यांच्या कार्यालयात त्यांचे कार्यकर्ते, बदलापूरकर आणि ब्राह्मण समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी बोलताना कॅप्टन आशिष दामले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे आभार मानले। मागील 10 ते 11 महिन्यात राज्यभरात सुमारे 80 दौरे केले असून प्रत्येक समाज बांधवांपर्यंत पोहोचून त्यांना अपेक्षित असलेलं काम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दामले यांनी सांगितलं। ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी आणि समस्या सोडवण्यासाठी काम करत असतानाच इतर जाती आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि जातीय सलोखा कायम राहील, हे देखील परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं उद्दिष्ट असल्याचं आशिष दामले यांनी यावेळी सांगितलं। परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाला महायुती सरकारने मंत्रिपदाचा दर्जा दिलाय, त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवार आणि नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मंत्रिपदाचा दर्जा या महामंडळाच्या अध्यक्षपदाला दिलेला आहे। मागच्या वर्षी 14 ऑक्टोबरला त्या ठिकाणी या अध्यक्षपदाची धूरा मी सांभाळली आणि गेल्या 10-11 महिन्यातच संपूर्ण महाराष्ट्रात 80पेक्षा जास्त दौरे हे त्या ठिकाणी माझे झालेत आणि सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचून त्यांना अपेक्षित असलेलं काम करण्याचा प्रयत्न हा मी सातत्याने करतोय। सगळ्या लोकांना भेटून काय काय तिथले प्रश्न असतील, काय काय लोकांचे प्रश्न आहेत, समस्या आहेत, हे जाणून घेऊन त्या विषयात काम करण्याचा हा सातत्याने महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे। परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं जे प्रथम उद्देश असणार आहे ते सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक जातीमध्ये, समाजामध्ये सलोखा निर्माण राहावा आणि जातीय तेढ होऊ नये। आपल्या लोकांना त्या ठिकाणी न्याय देत असताना, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आखत असताना या महाराष्ट्रात कशा पद्धतीने नॅशनल इंटिग्रिटी ही जपली जाईल यासाठीचा सुद्धा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय।